तर दुसरीकडे वैष्णवीच्या आरोपींना सोडणार नाही, तपासात कोणतीही हयगय केली जाणार नाही अशी माहिती फडणवीसांनी दिली। तसंच या प्रकरणात कुणीही दबाव आणू नये असा इशारा फडणवीसांनी दिलाय। पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे। नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे। योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला, त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। मी पहिल्याच दिवशी सांगितलं, या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, हा प्रयत्न आमचा असणार आहे। तर निलेश चव्हाणच्या अटकेवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत। बघूयात काय प्रतिक्रिया येत आहेत राजकीय वर्तुळातून। या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी, ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पेड्या या पडणारच होत्या। पिंपरी चिंचवड पोलिसांचं मी खरंच अभिनंदन करते, कारण का गेले 10 दिवस पोलिसांना तुरी देऊन पळणारा निलेश चव्हाणला अखेर बेड्या नेपाळमध्ये म्हणजे बॉर्डरवर, भारताच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या।